नमस्कार प्रेक्षको, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 9 डिसेंबरच्या भागामध्ये प्रेक्षकांनो आजचा भाग सुद्धा त्यांनी खूप सुंदर दाखवलेला आहे. आता जेव्हा हे सगळेजण कुठं हनीमूनला जाणार त्याची जबाबदारी घेतो आणि तो ट्रॅव्हल एजंटकडे जाऊन तिथे कूर्ग हे डेस्टिनेशन फायनल करतो आणि त्याच वेळेला इकडे या दोघी म्हणजे वसू आणि रम्या तर फार्म हाऊसच्या दिशेने चाललेले असतात आणि अखेर आता हे चौघे सुद्धा छान अशी मस्तपैकी तयारी वगैरे करून कूर्गला जायसाठी निघतात. तर तेव्हा त्या ट्रॅव्हल एजंटचा फोन येतो आणि लोकल इलेक्शन्समुळे तुमची ट्रिप कॅन्सल झालेली आहे असं ती सांगते आणि त्यामुळे यांचा चौघांचा मूड ऑफ होतो. पण हे चौघे आता फार्म हाऊसकडे जायसाठी निघतात. म्हणजे त्यांची ट्रिप त्यांचं हनीमून तिकडे जाऊन सेलिब्रेट करायचं असं त्यांचा विचार होतो आणि नेमकं या दोघे सुद्धा फार्म हाऊस वरती पोहोचलेले असतात आणि त्याच वेळेस आता रम्याच्या हाती सुद्धा जीवा आणि काव्याचा तो फोटो लागलेला आहे आणि त्याच वेळेला आता हे चौघे सुद्धा तिथे पोहोचतात. तर चला प्रेक्षकांनो आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात. आता इथे रम्या आणि वसू बोलत असतात. रम्या वसूला म्हणते, आई अगं आपली गाडी पुढे सरकतच नाहीये. तर त्यानंतर रम्या जरा त्या व्हाईट बोर्डकडे जाते आणि वसू म्हणू लागते, मला असं वाटतंय ना की माझ्या हातामध्ये बॉम्ब आहे आणि मी कधी सुद्धा आग लावू शकते, पण आग लावायला ना काडीच सापडत नाहीये. आणि असं तिने म्हटल्यानंतर आता रम्या धक्क्याने तिच्याकडे बघते आणि म्हणते अगं आग, आणि लगेचच तिच्याकडे येऊन म्हणते अगं आई तुझ्या लक्षात येते का आग? अगं आई तुला आठवतंय का जीवाचा वाढदिवस होता आणि हे सगळेजण फार्म हाऊस वरती गेलेले होते आणि तेव्हा जीवा नाही का शेकोटीमध्ये पडलेला होता आणि त्याला भाजलेलं होतं. तर तेव्हा वसू म्हणते हो हो मला आठवलं आणि तू ना मला झोपेतून उठून ही बातमी दिलेली होतीस. तर रम्या म्हणते हो तेव्हा सुद्धा आपल्याला प्रश्न पडलेला होता की शेकोटीत पडल्यामुळे जीवाला एवढं कसं काय भाजलं. तर वसू सुद्धा म्हणते हो तेव्हाही मला अशी शंका आलेली होती की ही लोक आपल्यापासून काहीतरी लपवतायत म्हणून. तर रम्या म्हणते करेक्ट, आणि हे सगळं काही जाणून घेण्यासाठी ना मी काव्याच्या रूम मध्ये गेलेले होते आणि तिच्याकडून ना खोदून खोदून काढून घेण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा ती काय म्हणाली माहितीये का तुला? आणि असं तिने सांगितल्यानंतर वसू काय असं विचारते आणि तेव्हा रम्याला तो क्षण आठवतो आणि ज्यावेळेस रम्या काव्याच्या खोलीमध्ये गेलेली असते आणि तिने काव्याला विचारलेलं असतं गप्पा गप्पांमधून तुमच्या काही झालं का, किंवा काही गेम्स वगैरे खेळला असाल ना तुम्ही, मग त्या गेम्स मध्ये काही झालं का? तर तेव्हा काव्याने सांगितलेलं असतं त्या खेळानेच तर झालं सगळं काही. ट्रूथ ऑर डेअर खेळायचं होतं ना तुला काव्या, त्या गेम मुळे झालेलं आहे सगळं काही. आणि का खेळले मी तो गेम, का मी सांगितलं सगळ्यांना गेम खेळायला, असं म्हणून ती खूप चिडलेली असते. तर आता वसू हिला रम्याला विचारते आणि मग तर रम्या म्हणते अगं मग काय तिथे मामाला, मग पुढे काय झालं ना ते काही कळलंच नाही. तर वसू आता रम्याला म्हणते तुला आठवतंय का की त्याच वेळेला मानिनी ना नंदिनीला ओरडलेली होती, म्हणाली होती की गुरुजींनी सांगितलेलं होतं ना की जीवाला आगीपासून धोका आहे, मग का त्याला वाचवलं नाहीस, का त्याला आगीपासून लांब ठेवलं नाहीस, आठवतंय का तुला? आणि तेव्हा रम्याला तो क्षण सुद्धा आठवू लागतो. मानिनी नंदिनीवरती जोराने ओरडत असते, गुरुजींनी आगीपासून लांब ठेव जीवाला सांगितलं होतं ना ते. तर रम्या म्हणते हो हो मला आठवलं, आणि याचा अर्थ असा आहे आई की त्या दिवशी फार्म हाऊस वरती नक्की काहीतरी घडलेलं होतं जे आपल्याला पटण्यासारखं नव्हतं, आणि तेव्हा काय झालं होतं ना ते तेव्हा सुद्धा आपल्याला कळलंच नव्हतं. तर वसू म्हणते पण आता कळू शकेल, आपण जे पुरावे शोधतोय ना ते कदाचित आपल्याला या फार्म हाऊस वरती मिळतील. आणि आता या दोघी बहुतेक तिकडे फार्म हाऊसच्या कडे जायच्या तयारीत आहेत. तर आता हेच इकडे चौघे दंगा करत असतात, म्हणजे त्यांचं प्लॅनिंग चाललेलं असतं. काव्या म्हणत असते मजा येणार ना, छान मजा येणार, तर जेव्हा म्हणत असतो नाही येणार मजा, आणि त्यानंतर सर्वजणच दंगा करत असतात. तर जेव्हा सगळ्यांना म्हणतो थांबा थांबा 1 मिनिट, काय चाललंय तुमचं, तुम्ही ना सगळे काही बोगस जागा सुचवताय. तर नंदिनी जीवाला म्हणते अहो असे कसे आहात तुम्ही, काहीच काही पटत नाही तुम्हाला. तर पार्थ म्हणतो पण जपान काय वाईट आहे. तर जेव्हा त्याला म्हणतो अरे दादा जपानला जायला विजा वगैरे लागतो का नाही, त्याच्यामध्ये किती दिवस जातील, आणि हा ऑफिस मधून मी इतका ब्रेक नाही घेऊ शकत, प्लीज प्लीज, असं म्हणताना पार्थ त्याला तर चिडवू लागतो. तर काव्य आता एकदमच मध्येच म्हणते मनाली ना एकदम उत्तम ऑप्शन आहे. तर जेव्हा पार्थला म्हणतो अरे तिला सांग रे मी शाळेत असताना मनालीला जाऊन आलेलो आहे, त्यामुळे आता मला बोर होईल. तर नंदिनी आता जीवाला म्हणते मग तुम्ही एक काम करा, तुम्ही घरीच थांबा, मग आम्ही तिघे जाऊन येतो. तर जेव्हा तिच्यावर चिडतो आणि म्हणतो हो का असं आहे का, मग आता तर तू जाच, तू मी येत नसतोय. तर नंदिनी आता पार्थला म्हणते काय हो काय रडे तो तुमचे भाऊ. तर पार्थ म्हणतो नाही नाही तो तर लहानपणापासूनच आहे, हरकत नाही, पण तुम्ही ना आगीमध्ये तेल टाकू नका कारण तो अजून भडकेल. आणि जेवाला म्हणतो असू दे तू ठरव असं म्हणून त्याला लाडीगोडी लावू लागतो. तर जेव्हा म्हणतो नाही नाही आता मी कशाला ठरवू, तुमचं काय आहे ना ते तुमचं तुम्ही बघा, मी नाही येणार तुमच्या बॅगा उचलायला. तर नंदिनी त्याला म्हणते
फुकट बॅगा उचलू नका, आम्हाला मात्र तुम्हाला घ्यावीच लागेल. तर असं तिने म्हटल्यानंतर पार्थ तर मोठ्याने हसू लागतो आणि जीवा अजून चिडतो. तर काव्य आता एकदमच म्हणते, नाही तर काय, इतका काय भाव खातोस रे जीवा. आणि असं तिने म्हटल्यानंतर आता सर्वजण तिच्याकडेच बघू लागतात. तर काव्य म्हणते म्हणजे ती जरा असं ऑकवर्ड होतं तिला आणि ती म्हणते, नाही नाही सॉरी सॉरी. आणि मी काय म्हणते, जन्मेजय तुम्ही सांगा ना कुठे जायचं आहे, तुम्ही म्हणाल तिथे जाऊयात आपण. तर जीवा तर खरंच चिडतो आणि म्हणतो, आणि मी कशाला, तुमचं काय ते तुम्ही बघा. तर आता हे तिघे एकमेकांच्याकडे इशारा करू लागतात आणि तेव्हा नंदिनी आता जीवाला लाडीगोडी लावू लागते आणि म्हणते, मी काय म्हणते जीवा, ही ट्रिप आहे ना तुम्ही प्लॅन करा, आम्हाला ना जीवा स्टाईल ट्रिप हवी आहे. तर जीवा आता सिरियस होता आणि म्हणतो, नक्की का. तर तेव्हा हे दोघे सुद्धा म्हणजे पार्थ आणि नंदिनी हो असं सांगतात. आणि त्यानंतर तो काव्याला सुद्धा विचारतो. तर तेव्हा काव्य सुद्धा त्याला थंब करते. तर जीवा म्हणतो, म्हणजे त्याच्या स्टाईल मध्येच तो सुरू करतो, हो काय. तर पार्थ आणि बाकी सर्व तर हसू लागतात आणि पार्थ म्हणतो, अरे किती नौटंकी आहेस रे तू. तर जीवा आता फुल फॉर्म मध्ये येतो आणि म्हणतो, हे बघा तुम्ही आता कोणी सुद्धा काही सुद्धा टेन्शन घेऊ नका, सगळा प्लॅन मी करणार आहे. मी उद्याच ट्रॅव्हल एजन्सीच्या ऑफिस मध्ये जातो, सगळं काही बुकिंग करून टाकतो, हॉटेल रेस्टॉरंट सगळं काही एकदम मस्त प्लॅन करून टाकतो, डन असं म्हणतो, हात पुढे करतो आणि हे तिघे सुद्धा त्याच्या हातावरती हात देतात आणि यांचं आता ट्रिपचं जोरदार प्लॅनिंग सुरू होतं मित्रांनो. तर आता इकडे यांनी परत रम्या आणि वसूचा सीन दाखवलेला आहे आणि रम्या वसूला म्हणत असते, रम्या वसूला म्हणते, म्हणजे आपल्याला आता हे फार्म हाऊसच यांच्या अफेअर पर्यंत पोहोचवेल. तर वसू म्हणते, अगं मग उद्याच जाऊयात ना आपण फार्म हाऊस वर, आणि मला ना या चौघांचं बॉन्डिंग तोडायचं आहे, ते देखील कायमचं, कळलं का तुला. असं म्हणून ती हात पुढे करते. तर तेव्हा रम्या तिच्या हातावरती हात देते आणि या दोघींची आता एकदम चांगलं जबरदस्त प्लॅनिंग सुरू होतं. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळचा सीन त्यांनी दाखवलेला आहे. इथे पार्थ, काव्या, नंदिनी आणि विक्रम आणि मानिनी बसलेले असतात. तर तेव्हा विक्रम म्हणतो, मला या गोष्टीचा आनंद आहे की तुम्ही सगळ्यांनी आमचं म्हणणं मनावरती घेतलं. तर मानिनी म्हणते, अहो घ्यायलाच पाहिजे, मुलांना असं वाटतं की आपण मोठे झालोय, पण आई वडिलांच्या समोर मुलं नेहमी लहान असतात, कळलं का. आमचं ऐका, आमचं विश्वासात घ्या, तरच तुमचं भलं होईल, आणि तू जीवाला सुद्धा सांग, असं ती सांगते. तर पार्थ म्हणतो, मी तर आई बाबांना सगळे प्रश्न विचारतो, म्हणजे पार्टनर बरोबर कसं बोलायचं, कसं वागायचं, काय आहे ना त्यांना प्रचंड अनुभव आहे ना. असं म्हटल्यानंतर आता हे सगळेजण हसू लागतात. तर इतक्यातच आता या दोघी मोठ्या मोठ्या बॅगा घेऊन खाली येतात. तर मानिनी विचारते, काय तुम्ही दोघी कुठे बाहेर निघालाय का, आणि चहा नाश्ता वगैरे काही घेणार का नाही. तर वसू सांगते, नाही अगं माझ्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न आहे, तर आम्ही 2-3 दिवस तिकडे जातोय. तर काव्य आता टोमणा मारते, पार्थला म्हणते, पार्थ पोहे कसे झालेत सांगितलं नाही, मी केलेत आहे आज. तर पार्थ म्हणतो, अहो काय सांगताय, हे तुम्ही केलेत. अहो एवढे छान असे पोहे मी आयुष्यात कधी खाल्ले नाहीत, या आईला तर जमतच नाही. असं या दोघांचं तर चालू असतं. तर तेव्हा रम्याला मात्र त्रास होऊ लागतो आणि तेव्हा वसू रम्याला थांबवते आणि शांत करते आणि चल असं तिला सांगून या दोघी चाललेले असतात. तर पार्थ आता एकदमच म्हणतो, थांब रम्या. आणि तेव्हा रम्या थांबल्यानंतर ती आनंदित होते आणि पार्थला म्हणते, काय पार्थ, आणि ती थोडी एक्साइटेड होते. तर पार्थ आता रम्याला म्हणतो, तिच्या समोर जाऊन तिला म्हणतो, कुठं जातेस, किती दिवस जातेस. नाही एरवी मला फरक पडला नसता, पण आता पडतोय. बऱ्याच दिवसाच्या गॅप नंतर मी ऑफिस जॉईन केलेलं आहे. ऑफिसच्या कामामध्ये कुचराई केलेली मला आवडत नाही, तुला माहिती आहे ना. असं तो ऑफिसच्या कामाबद्दल विचारत असतो आणि रम्याला तर काही वेगळंच वाटत असतं. तिला वाटत असतं की बाबा हा माझ्या काळजीपोटी विचारत आहे का, याला माझ्याबद्दल काही वाटत आहे का. तर पार्थ पुढे म्हणतो, त्या बेडेकरांच्या फार्म हाऊसचं काम जीवाला दिलं ना, तर मग मला सुद्धा काहीतरी काम द्या म्हणून तूच लोगोचं काम मागून घेतलंस ना, तूच हट्ट केला होतास ना, ते काम झालं का पूर्ण. तर आता वसू या दोघांच्या मध्ये बोलते, म्हणते, अरे पार्थ पण लोगोच्या डिझाईनचं काम तर तिने मागच्याच आठवड्यात पूर्ण केलं होतं ना. तर आता विक्रम तिला सांगतो, नाही नाही पण तो मी रिजेक्ट केलेला होता आणि ते काम आता पुन्हा सुरू केलेलं आहे. आणि रम्याला सांगतो, रम्या पार्थ बरोबर बोलतोय, अगं ते काम पूर्ण कर आणि मग तुला कुठं जायचंय तिकडे खुशाल जा. आणि ही मुलं सुद्धा त्यांच्या बायकांच्या बरोबर हनीमूनला असं म्हणतो थांबतो आणि परत म्हणतो, नाही नाही कुठेतरी फिरायला जाणार आहेत ते, आणि त्या दोघांनी त्यांची ऑफिसची कामं पूर्ण केलेली आहेत आणि मग तू सुद्धा आता तुझं काम पूर्ण कर आणि मग जा. तर रम्या वसू म्हणते, कामाचं काय आहे, ती परत आल्यानंतर पूर्ण करेल ना. ती माझ्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न आहे, तिचं संगीत आहे, हळद आहे, 2-3 दिवसात आम्ही परत येऊच. तर पार्थ रम्याला परत म्हणतो, ऑफिसचं काम महत्वाचं आहे म्हणून मी तुला बोलतोय, आणि तू डिरेक्टली लग्नाला जाऊ शकणार
येणार नाहीस का? तर रम्या त्याला सांगू लागते, पार्थ मला प्लीज जाऊ देत ना, मी आल्यानंतर सगळं काही काम पूर्ण करेन. तर नंदिनी आता रम्याला म्हणते, अगं रम्या तू चक्क पार्थचं ऐकत नाहीयेस, इतकं महत्वाचं आहे का लग्न? असं म्हणून ती टोमणा मारते. तर वसू आता नंदिनीला म्हणते, नाही नाही, आणि ती रम्याला तर समजावू लागते. म्हणते, रम्या मला काय वाटतं, पार्थ आणि विक्रम जे बोलतायत ना ते अगदी बरोबर आहे. तू आज काम कम्प्लीट कर, उद्या सकाळी आपण जाऊ, असं ती सांगते. आणि आता या दोघी परत बॅगा आपल्या आपल्या उचलतात आणि परत वरच्या दिशेने जातात. तर आता विक्रम पार्थला सांगू लागतो, पार्थ तू सुद्धा ना ती बॅनर्जींच्या सोबतची जी मीटिंग आहे ना ती आज पूर्ण करून टाक, आणि उद्यापासून तू सुट्टीवरती जाणार आहेस ना, आणि चला मी आता तयार होतो आणि पुढे होतो, तुमचं चालू देत सावकाश, असं म्हणून तो आता तिथून निघून जातो. तर मानिनी आता या चौघांना म्हणू लागते, काय मग आता तुम्ही फिरायला वगैरे जाताय, ते डेस्टिनेशन वगैरे काही ठरलंय का? तर नंदिनी म्हणते, अहो आई ते तर आता जीवाच बघतील. तर आता इकडे जीवा तर एका टुरिझम ऑफिस मध्ये पोहोचलेला असतो. तर तेव्हा तो एका रिसेप्शनिस्ट कडे जातो. तर ती एकदम जीवावरती भडकू लागते. म्हणते, अहो आता तुम्ही पोहोचलाय, अहो तुमची वाट बघून शेवटी खंडाळ्याला बस निघाली सुद्धा. तर जेव्हा म्हणतो, काय सांगताय हो का? तर तेव्हा ती म्हणते, आता रिफंड वगैरे मागू नका, चूक तुमचीच आहे मिस्टर बाटलीवाला. तर तेव्हा जीवा हसू लागतो आणि म्हणतो, अहो बाटलीवाला नाही, मी तर देशमुखवाला आहे. आणि परत थोडं थांबून म्हणतो, नाही नाही, मी कोण आहे, मी कोण आहे, मी जीवा देशमुख आहे. तर तेव्हा ती म्हणते, जीवा देशमुख, अहो पण तुमचं नाव तर नव्हतं खंडाळ्याच्या ट्रिप मध्ये. तर तेव्हा जीवा म्हणतो, अहो कसं असेल, मी पॅसेंजर नाहीये, मी कस्टमर आहे. तर तेव्हा ती म्हणते, आय एम सो सॉरी सर, मला वाटलं तुम्ही, असं तिने म्हटल्यानंतर जेव्हा म्हणतो, म्हणजे भंगारवाला, सॉरी बाटलीवाला आहे. तर तेव्हा ती म्हणते, आय एम सॉरी सर. तर जेव्हा म्हणतो, इट्स ओके, कॉल मी जीवा, ओनली जीवा. तर तेव्हा ती म्हणते, इट्स ओके जीवा, हाऊ कॅन आय हेल्प यू? तर तेव्हा जीवा तिला सांगतो, आम्हा सर्वांना ना हनीमूनला जायचं आहे. तर तेव्हा ती म्हणते, सगळ्यांना? असे किती जण जात आहेत हनीमूनला? तर तेव्हा जीवा थोडंसं गडबडतो आणि म्हणतो, नाही नाही तसं नाही, मी, माझी वाईफ नंदिनी, माझा भाऊ पार्थ आणि त्याची वाईफ काव्या. तर तेव्हा ती म्हणते, ओके ओके, आमच्याकडे ना हनीमून कपलसाठी खूप चांगले पॅकेजेस आहेत. सो टेल मी, तुम्हाला किती दिवसांच्यासाठी जायचं आहे? तर जीवा सांगतो, 10 दिवस. म्हणजे मनातल्या मनात तो विचार करतो. तर आता तेव्हा त्याला नंदिनी आठवू लागते आणि नंदिनी त्याच्या विचारात म्हणत असते, 10 दिवस, अहो 10 दिवस, मग 16 डिसेंबरची पार्टी काय तुम्ही कॉनकॉलवर अटेंड करणार आहात का? तुम्ही घरी तरी या. तर तेव्हा ती आता विचारते रिसेप्शनिस्ट की, सांगा ना जीवा, तुम्हाला किती दिवसासाठी जायचं आहे? तर जीवा थोडासा हसतो आणि तिला विचारतो, आय मीन तुम्ही जेव्हा हनीमूनला गेला होतात ना, तर तुम्ही किती दिवसांच्यासाठी गेला होतात? तर तेव्हा ती थोडीशी लाजते आणि म्हणते, अहो माझं तर अजून लग्न झालेलं नाहीये, पण युजली ना 3 डेज आणि 4 नाईट्सचं पॅकेज पॉप्युलर आहे, चालेल का तुम्हाला? तर तेव्हा जेव्हा म्हणतो, हो हो बेस्ट आहे, हे तर तुम्ही फायनल करूनच टाका. तर ती सांगू लागते, या पॅकेजेस मध्ये ना सर खूप छान छान जागा आहेत, लोणावळा, खंडाळा. तर जेव्हा तिला थांबवतो आणि म्हणतो, ऐका ना, मला ना चिकी खायला जायचं नाहीये, त्यामुळे अशी जरा पीसफुल आणि इंटरेस्टिंग जागा सुचवा ना तुम्ही. तर तेव्हा ती सांगते, ओके सर, आपल्याकडे ना बाली आहे, हम्पी आहे, आणि या जागा पण खूप सुंदर आहेत, आणि सर आता तर थंडी पण आहे. तर जीवा थोडंसं थांबून तिला म्हणतो, कुर्क कशी आहे? तर तेव्हा ती सांगते, सर बेस्ट आहे, बेस्ट आहे, कुर्कचं वेदर सुद्धा ना आता खूप अमेझिंग आहे, आणि पॉइंट्स तर खूप सुंदर आहेत, वॉटर रॅपिंग आहे, डोबारा एलिफंट फॉल्स आहे, आणि शिवाय कॉफी प्लांटेशन सुद्धा आहे. तर जेव्हा म्हणतो, अरे वा वा, आणि ही जागा जरा मला बेस्ट वाटते, कारण माझ्या भावाला कॉफी आवडते आणि एलिफंट सुद्धा, सो त्याला इथे जायला नक्कीच आवडेल, आणि त्याच्या बायकोला ना सुद्धा, शिवाय त्याच्या बायकोला वॉटर राफ्टिंग सुद्धा आवडतं आणि तिला सुद्धा आवडेल मग. तर तेव्हा ती म्हणते, बेस्ट बेस्ट. आणि सर तुमच्या बायकोचं काय, त्यांना काय आवडेल? तर जीवा आता मनातल्या मनात म्हणतो, अरे बापरे, आता हे मला कुठं माहिती आहे, फोन करून विचारू का? आणि तेव्हा आता त्याला नंदिनी हातामध्ये झाडू घेऊन उभी असलेली आठवते, आणि ती म्हणत असते, झालं का, आलात का परत माझ्याकडे? कालपर्यंत तर तोंड वर करून म्हणत होतात की डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ जीवा देशमुख, मग ठरवा तुमचं तुम्हीच, फक्त मला ही जागा आवडली नाही ना तर मग बघा. आणि आता ती जीवाला परत विचारातून बाहेर काढत म्हणते, सर सांगा ना प्लीज, तुमच्या बायकोला ही जागा आवडेल का? तर जीवा म्हणतो, तेच तर शोधायचं आहे, एक मिनिट प्लीज, असं म्हणून तो आता आपला फोन आपल्या हातामध्ये घेतो आणि लगेचच नंदिनीला कॉल लावतो, आणि इकडे नंदिनीच्या हातामध्ये तर खरोखरच झाडू असतो. आणि तेव्हा इकडे नंदिनी फोन उचलते. तर जेव्हा इकडून म्हणतो, नंदू, आय मीन चकाचक बाई, काय करतेस? तर तेव्हा नंदिनी म्हणते, काय करणार, तुम्ही केलेला पसारा झाडतेय झाडूनी. तर जीवा म्हणतो,
म्हणतो, "अरे बापरे! माझं स्वप्न खरं झालं की काय?" तर नंदिनी म्हणते, "काय, काय बोलताय तुम्ही? फोन का केलात? बोला पटकन." तर जेव्हा आता गडबडू लागतो म्हणतो, "अगं, अगं काय झालं माहिती का? गंमत झाली. मी इथे ट्रॅव्हल एजन्सीमध्ये आलो, तर इथे मला ना माझी बालमैत्रीण भेटली. वनिता बाटलीवाला." असं एकदमच तो वेगळं चुकीचंच नाव घेऊन टाकतो. तर इकडून नंदिनी म्हणते, "वनिता बाटलीवाला?" तर जेव्हा म्हणतो, "अगं मग काय? आणि इतक्या महिन्यांनी मी तिला भेटलो आणि ती सुद्धा इथे तिच्या नवऱ्यासोबतच आलेली आहे हनीमूनचं प्लॅनिंग करायला. अगं मग काय इथे दोघांचं भांडण सुरू आहे. अगं ती म्हणते मनाली, तो म्हणतोय बाली, तो म्हणतोय परत शिर्डी आणि ती म्हणते हम्पी. आणि तुला तर सांगू का कुर्कवरून तर दोघांचा वादच पेटलाय आणि दोघांचा डिवोर्स होते की काय असं वाटतंय." तर इकडून नंदिनी म्हणते, "अहो काय पण काय बोलताय तुम्ही? आणि तुमची मैत्रीण सुद्धा तुमच्यासारखीच आगाऊ वाटते. कुर्कवरून कशासाठी भांडायचं? किती छान जागा आहे माहितीये का तुम्हाला?" तर तेव्हा आता जीवाला जे पाहिजे असतं ते बरोबर तो काढून घेतो आणि म्हणतो, हो का? कुर्क खरोखरच चांगली जागा आहे का?" तर तेव्हा नंदिनी म्हणते, "अहो भारी आहे, एकदम कमाल जागा आहे." आणि आता इकडे नंदिनी बोलत असताना जेव्हा इकडे त्या रिसेप्शनिस्टकडे बोट थंब करून हसत असतो. तर इकडून नंदिनी आता बोलू लागते पुढं, तुम्हाला सांगते मी जेव्हा 9वीत होते ना, तेव्हा माझ्या शाळेची ट्रिप जाणार होती कुर्कला आणि मी तर सगळ्या जागांची माहिती काढून ठेवलेली होती. काय-काय ते राजा सीट, कॉफी प्लांटेशन, एव्हिल फॉर्स बघण्याची तर माझी इच्छा एवढी होती." असं ती बोलत असताना जेव्हा इकडे थोडासा नाराज होतो आणि म्हणतो, "अच्छा तू जाऊन आली आहेस का कुर्कला?" तर नंदिनी सांगू लागते, "कुठं काय, मला जायचं होतं, पण तेव्हा काव्या नेमकी स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसलेली होती. त्यासाठी पण पैसे हवे होते आणि बाबांच्याकडे एवढे पैसे नव्हते. त्यामुळे मग मी माझं कुर्कला जाणं कॅन्सल केलं आणि तेव्हापासून जायचं राहिलंय ते राहिलंयच. सो तुमच्या मैत्रिणीला सांगा उगाच भांडण करू नकोस. इतकी छान अपॉर्च्युनिटी मिस नको करू म्हणावं." आणि असं ती बोलत असताना म्हणते, "बरं मी ठेवू का फोन? मला खूप काम आहेत, बोलूयात नंतर." असं ती बोलून फोन ठेवत असते आणि तेव्हा इकडे जीवा तर खूप खुश झालेला असतो आणि फोन ठेवल्यानंतर तो मनात म्हणतो, "नंदिनी या ट्रिपच्या निमित्ताने मी तुझी शाळेची सुटलेली सहल पूर्ण करेन. सर्कल कंप्लीट होणार आहे चकाचक बाई." तर असं तो मनात बडबडत असताना त्याने बोटवर केलेलं असतं आणि तेव्हा ती विचारते रिसेप्शनिस्ट, "सर मग काय फायनल करायचं?" तर जीवा सांगतो, "कुर्क 3 days and 4 nights मिसेस बाटलीवाला." असं त्यानं म्हटल्यानंतर ती सुद्धा हसू लागते आणि जीवा सुद्धा हसू लागतो. आणि इकडे आता परत त्यांनी वसू आणि रम्याचा सीन दाखवलेला आहे. या दोघी रूम मध्ये परत आलेले असतात आणि दोघे सुद्धा जाम वैतागलेले असतात. वसू म्हणते, "या सगळ्यांना ना सांगून जायची काय गरजच नव्हती. न सांगता गेलो असतो ना तर कोणाला काही फरक सुद्धा पडला नसता." तर रम्या म्हणते, "हो का? मग आपण फार्म हाऊस वरती पोहोचल्यानंतर जर का कॉल आला असता किंवा व्हिडिओ कॉल करावा लागला असता तर अडकलो नसतो का आपण?" "अगं ऐकलं नाहीस का ती नंदिनी काय म्हटली ते? इतकं काय महत्वाचं काम आहे की पार्थ नको म्हणतोय तरीही ऐकत नाहीयेस आणि हिला काय गरज आहे ग मध्ये मध्ये बोलायची, चोमडी कुठली." असं तिने म्हटल्यानंतर वसू म्हणते, "रम्या एकदा ना आपल्या हातात पुरावा येऊ देत, मग हिचं हाल ना कुत्र सुद्धा खाणार नाही. आता मारे बहिणीच्या गळ्यात गळे घालून फिरते ना, उद्या जेव्हा कळेल ना की याच बहिणीने केसाने गळा कापलाय तेव्हा ना मजा येईल." तर रम्या म्हणते, "माझ्या पार्थ समोर मला प्रश्न विचारते का ही नंदिनी? आणि तिचा जिच्यावरती जीव जडलाय तो जीवा काय करतोय हे तेव्हा तिला कळेल ना, तेव्हा तिची अवस्था बघायला ना खरी मजा येणार आहे मला." तर तेव्हा वसू म्हणते, "हो ते एकदम बरोबर आहे." आणि म्हणते, "आता एक एक काम कर, तुला जे काम सांगितले ना ते लवकर पूर्ण कर आणि काहीही झालं ना तर मला उद्या यांचं पितळ उघडं पाडायचंच आहे." तर रम्या आता विचारते वसूला, "पण आई हे सगळे कुठे जात आहेत?" आणि आता त्यांनी परत इकडे या सगळ्यांचा सीन दाखवलेला आहे. नेमकंच यावेळेला जीवाने सगळ्यांना येऊन सांगितलेलं असतं, कुर्क ही जागा फायनल केली आहे. तर तेव्हा सगळेच एकदम एक्साइटेड होतात आणि आनंदित सुद्धा होतात. तर पार्थ त्याला म्हणतो, "अरे वा मस्त बेस्ट जागा निवडलेली आहेस तू." तर जीवा त्याला म्हणतो, "त्याचं काय आहे ना बडे भैया, सहसा जीवाचा चॉईस चुकत नाही आणि खाणं आणि फिरणं या सगळ्याच्या बाबतीत तुमचा सगळ्यांचा मिळून जेवढा अनुभव आहे ना तेवढा माझा एकट्याचा आहे." तर पार्थ त्याला म्हणतो, "अरे म्हणजे काय मी फिरत नाही का?" तर जीवा म्हणतो, "कसं आहे माहितीये का, कॉन्फरन्ससाठी बाहेरच्या देशात जाणं आणि आउटिंगसाठी ट्रॅव्हल करणं यामध्ये फरक आहे, ओके." तर नंदिनी त्याला थांबवते आणि म्हणते, "बरोबर राहू दे आता. तुमचं जरा कौतुक केलं ना की मग लगेच चावी दिलेल्या खेळण्यासारखं वागू लागता तुम्ही." असं तिने म्हटल्यानंतर पार्थ लगेच चावी दिलेल्या खेळण्यासारखं करून त्याची खिल्ली उडवू लागतो. तर जेव्हा म्हणतो ते नंदिनीला, "अरे या जीवाची खिल्ली उडवतेस तू?" तर मानिनी तर लगेच त्याला म्हणते, "अरे आले मोठा शहाणा, जीवाची टिंगल म्हणे. बरं मी काय म्हणते, ही जी तुमच्यामधली जी भांडणं आहेत ना ती काही काळ जरा बाजूला ठेवा, तुमचं मस्त पॅकिंग करा आणि तिकडे जाऊन एन्जॉय करा. पहिल्यांदा तुम्ही चौघे एकत्र बाहेर जाताय आणि पहिल्यांदा नाही खरं, मागे तुम्ही चौघं आपल्या फार्म हाऊस वरती गेला होता." पण असं म्हणून ती थांबते आणि आता या सगळ्यांनाच तो क्षण आठवतो. म्हणजे
स्पेशली काव्याला तो क्षण आठवतो ज्यावेळेस काव्या आणि जीवामध्ये वाद चालू असतो आणि तेव्हा जीवा चाललेला असतो तर काव्या त्याला थांबवते आणि म्हणते सगळं काही लपवशील पण हा टॅटू कसा काय लपवणार आहेस तो. तर तेव्हा जीवा रागारागात तिला म्हणालेला असतो यापुढे लपवायची गरजच लागणार नाही आणि त्याने तो चक्क टॅटू जाळून घेतलेला असतो आणि तेव्हा नंदिनी धावत तिथे आलेली असते आणि या चौघांना पण आता तो क्षण आठवतो. तर काव्या आता थोडासा मूड चेंज करायसाठी म्हणते पण लाईफ इज ऑल अबाउट क्रिएट न्यू मेमरीज. आता वेळ ही बदललेली आहे आणि हवा सुद्धा बदललेली आहे. तर नंदिनी म्हणते आणि माणसं सुद्धा बदललेली आहेत असं म्हणून ती आता थोडंसं जीवाकडे बघते. तर मानिनी सुद्धा आता टाळ्या वाजवू लागते आणि म्हणते चला 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 आता मी काय म्हणते तुम्ही जा छान पॅकिंग करायला सुरुवात करा हे सगळं काही मी बघते जा आता. तर काव्या म्हणते नाही अहो आई हे होऊ देत ना मग जातो आम्ही. तर मानिनी म्हणते नाही मी करते सांगते ना जा जा तुम्ही जा पॅकिंग करायला आणि ती आता सगळ्यांना जवळजवळ हाकलूनच बाहेर काढते आणि आता हे चौघे सुद्धा आपापले निघून जातात आणि इतक्यातच आता मानिनीच्या फोनवरती विक्रमचा फोन येतो आणि म्हणते झालं यांना सुद्धा कुठेतरी आता फिरायला जायचं असणार आहे नादिष्टच आहेत विक्रम असं म्हणून ती फोनच कट करून टाकते. तर इकडे आता जीवा कपड्यांच्या घड्या घालत असतो आणि नंदिनी वरून कपाटावरून काहीतरी काढत असते. तर जीवा बडबडत असतो अरे यार या सगळ्या कपड्यांच्या घड्या आता मीच घालायच्या आहेत का आणि मला एक गोष्ट कळत नाहीये सगळ्या कपड्यांच्या घड्या आजच करणं गरजेचं आहे का आणि हे बघ असं म्हणून तो मागे बघतो. तर तेव्हा नंदिनी वरून बॅग काढत असते आणि बॅग काढत असलेली तिला बघून जीवा एकदम रोमॅन्टिक होतो आणि त्याच्या मनामध्ये तर छान असं सुंदर गाणं सुद्धा वाजू लागतं आणि तो एक सारखा नंदिनीकडे बघू लागतो आणि तिच्यामध्ये तो हरवूनच गेलेला असतो. आणि तेव्हा आता नंदिनी ती बॅग खाली काढत असताना ती बॅग पडत असते आणि तेव्हा ती पडेल म्हणून जीवा एकदम धावत तिच्या जवळ जातो आणि म्हणतो अगं हे चकाचक बाई आणि तिच्या जवळ गेल्यानंतर नंदिनी नेमकं त्यावेळेलाच बॅग खाली काढते आणि ती बॅग बरोबर जीवाच्या डोक्यावरती लागते आणि तो जोराचा ओरडू लागतो. तर नंदिनी लगेच ती बॅग खाली ठेवते आणि जीवाला म्हणते सॉरी 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 असं म्हणत असताना जीवा तिला म्हणतो अगं तुझा माझ्यावरचा कोणता तरी राग बाकी आहे का आई ग किती दुखतंय मला. तर नंदिनी आता त्याच्या दुखण्यावरती फुंकर मारू लागते आणि जीवा तर मुद्दाम नाटक करू लागतो म्हणतो अगं इथे ना इथे 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 आणि तेव्हा नंदिनी लगेच तिथे फुंकार मारू लागते. तर जीवा म्हणतो अगं थांब थांब इकडे इकडे या साईडला तर नंदिनी आता त्या साईडला फुंकार मारू लागते. तर जीवा परत लगेच म्हणतो अगं हा डोळा का अचानक दुखायला लागलाय. तर नंदिनी म्हणते सॉरी सॉरी आणि ते डोळ्याला फुंकार मारू लागते. तर जेव्हा परत म्हणतो आता हा दुसरा डोळा दुखायला लागलाय अचानक. तर नंदिनी त्या डोळ्यावरती फुंकार मारू लागते. तर जेव्हा परत म्हणतो आता माझा गाल का दुखायला लागलाय. तर तेव्हा नंदिनी थोडंसं थांबते आणि परत गालावरती फुंकार मारू लागते. तर जेव्हा परत थोडं थांबतो आणि म्हणतो आई ग हा दुसरा गाल. तर नंदिनी आता त्या दुसऱ्या गालावरती सुद्धा फुंकार मारते आणि त्यानंतर आता जीवा म्हणतो अरे यार ओठ का दुखतायत माझे आता इथे ओठावरती कळ आली आहे माझ्या आणि मार ना पटकन मार फुंकार असं म्हणून त्याने डोळे बंद केलेले असतात आणि तेव्हा नंदिनी थांबलेली असते आणि एक सारखी हाताची घडी घालून त्याच्याकडे बघत असते. तर तेव्हा आता जेव्हा डोळे उघडतो आणि नंदिनीकडे बघून मोठ्याने हसू लागतो. तर तेव्हा नंदिनी आता त्याला फटक्यावरती फटके मारू लागते आणि म्हणते फिरकी घेताय माझी लागलं नाहीये तरी सुद्धा वेड्यात काढताय मला असं म्हणून ती आता थोडंसं रुसते. तर जीवा तर मोठमोठ्याने हसतच असतो आणि प्रेक्षकांनो आजचा भाग इथे संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. इकडे आता त्या ट्रॅव्हल एजंटचा फोन आलेला असतो आणि हे सर्वजण कारमध्ये बसून ऑलरेडी चाललेले असतात आणि ती फोनवरती म्हणते तुम्हाला तुमची ट्रिप कॅन्सल करावी लागेल. तर तेव्हा जीवा म्हणतो काय काय सांगताय. तर ती रिसेप्शनिस्ट म्हणते नाही लोकल इलेक्शनमुळे सगळे ट्रिप कॅन्सल करावे लागतायत आणि आता या सगळ्यांचा मूड ऑफ होतो. तर त्यानंतर इकडे त्यांनी आता रम्या आणि वसूचा सीन दाखवलेला आहे. आता या दोघी सुद्धा फार्म हाऊस वरती पोहोचतात आणि फार्म हाऊस वरती पोहोचल्यानंतर त्या सगळं काही शोधाशोध सुरू करतात. तर तेव्हा रम्याचा धक्का एका टेबलला लागतो आणि त्या टेबलवरून पुस्तकं वगैरे सगळं काही खाली पडतं आणि नेमकं तेव्हा त्या पुस्तकांच्या मध्ये जीवा आणि काव्याचा एकत्र असलेला फोटो असतो आणि नेमका हे चौघे सुद्धा फार्म हाऊसच्या दिशेनेच येत असतात आणि जीवा सांगत असतो पुढचा शार्प टर्न घेतला ना की आपण फार्म हाऊसलाच पोहोचू. आणि इकडे आता वसू आणि रम्या त्या फोटोकडे धक्क्याने बघतात आणि रम्या तेव्हा तो फोटो आपल्या हातामध्ये उचलून घेते आणि तेव्हाच आता नेमके हे चौघे सुद्धा इकडे खाली पोहोचलेले असतात आणि तेव्हा जीवावरती बघतो वरच्या दिशेने तर तिथे लाईट फ्लिक्स होत असतात आणि तो म्हणतो अरे मनातल्या मनात बोलतो वरती लाईट का फ्लिकर होत आहेत. आणि तेव्हा इकडे वरती तर रम्या आणि वसू असतात आणि रम्या तो फोटो उचलून आपल्या हातामध्ये घेऊन वसूच्या हातात देते आणि म्हणते बघ आई काय आहे हे. आणि तेव्हा इकडे जीवा खाली वरच्या दिशेनेच बघत असतो. तर प्रेक्षकांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.